चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, मंगळवार जो आहे तो 26 ऑगस्ट 2025 आणि या मंगळवारी आपल्याला शंकर आणि पार्वतीची पूजा करायची। हरतालिका उपवास जो सौभाग्यवती स्त्रिया कुमारिका करत असतात, ह्या दिवशी आपल्याला उपवास करत असताना पूजा कशाची करायची आहे? शंकर पार्वतीची। आणि या दिवशी आपल्याला लक्ष्मी माता प्रसन्न होण्यासाठी सुद्धा काही उपाय करायचे आहेत, सेवा करायची, कारण त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड स्थिर लक्ष्मी प्राप्ती होईल। तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, आपण सकाळी लवकर उठून सुचिरभूत व्हायचंय, घर साफ करायचंय। घरामध्ये आपण ज्यावेळेला लादी फरशी पुसतो त्या पाण्यामध्ये भीमसेन कापूर, मीठ, त्यानंतर तुरटीचा खडा, चिमूटभर हळद, लिंबू थोडासा आणि गोमूत्र हे सगळं थोडंसं घालायचं, कारण त्यामुळं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते ती दूर होते। आता ही नकारात्मकता आपण ज्या वेळेला बाहेर जातो आपल्यामधून पण येते, किंवा बाहेरून कोणी व्यक्ती आपल्याकडे आली तर त्या व्यक्तीची जी नजर आहे आपल्या घरामध्ये बघण्याची किंवा आपल्याकडे बघण्याची, त्यातून सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते। त्यामुळं ह्या वस्तू घालून जर तुम्ही फरशी पुसला, लादी पुसला तर तुमच्या घरातली 75% नकारात्मकता दूर होते। त्यानंतर बघा, तुम्ही मुख्य दरवाजाचा हुमरा आहे हा हरतालिकेच्या उपवासा दिवशी म्हणजे शंकर पार्वतीचा आपण पूजा करणार आहे, त्यामुळं मुख्य दरवाजाचा जो हुमरा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा। गोमूत्र थोडंसं हळद घ्यायची वाटीमध्ये आणि त्यामध्ये थोडं पाणी गोमूत्र घालून त्याचं लिंपण लावायचं, हळदी कुंकू लावायचं। त्यानंतर तुळस जी आहे त्या तुळशीच्या बाजूला तुम्हाला जर गाईचं शेण मिळालं तर गाईच्या शेणानं तिथं सारवून घ्यायचं। तिथे सुद्धा तुम्ही हळदीचं स्वस्तिक, त्यानंतर रांगोळी काढायची। तुळस जी आहे त्या तुळशीला कच्चं दूध, हळद आणि पाणी अर्पण करायचं, अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर माता लक्ष्मी, तुळस म्हणजे माता लक्ष्मी असते, तर तिला तुम्ही नमस्कार करायचा। तुमच्या जवळपास पिंपळाचं झाड असेल, केळीचं झाड असेल, शमीचं झाड असेल, बेलाचं झाड असेल, त्यांना सुद्धा तुम्ही जल अर्पण करायचं। आता मी बघा छोटी छोटी झाडंही लावलेली आहेत, माझ्याकडे शमीचं झाड आहे, बेलाचं झाड मी छोटंसं लावलेलं आहे, केळीचं झाड लावलेलं आहे। ह्या पारिजातकाचं झाड जे आहे त्यामध्ये साक्षात ब्रह्मदेव असतात, त्यामुळे पारिजातकाचं झाडाची सुद्धा तुम्ही या दिवशी दररोज जरी पूजा केला तर अतिशय चांगलं। जर तुम्ही जॉबला असाल, वेळ नसेल तर विशिष्ट सणाला, विशिष्ट तिथीला तुम्ही ही पूजा करू शकता। त्यानंतर बघा, आता काय करायचं, आपल्याला या दिवशी हरतालिकेची पूजा करण्यासाठी शंकर पार्वतीची मूर्ती मिळत असते। आता ही मूर्ती तुम्ही आणू शकता, किंवा पूर्वी कसं करायच्या स्त्रिया बघा, पूर्वी एवढं आधुनिक पद्धत नव्हती, त्यामुळं स्त्रिया काय करायच्या, वाळू जी आपण घराच्या बांधकामासाठी वाळू वापरतो ती वाळू आणायच्या, स्वच्छ धुवायच्या ती वाळू चाळणीमध्ये किंवा कापडामध्ये, आणि त्यानंतर त्याची महादेवाची पिंड करायच्या। बाजूला पार्वतीचं वाळू म्हणून, पार्वती म्हणून वाळूची पूजा करायच्या। त्यानंतर त्यावरती पत्री म्हणजे बघा, कणेरीची फुलं फांद्या असतील, बेलाची पानं असतील, त्यानंतर जास्वंदची, ज्या ज्या झाडांची तुम्हाला पानं फुलं मिळतात ते सगळं त्या पिंडीवरती घालायच्या। अशा पद्धतीनं हरतालिकेची आपल्याला पूजा करायची। आता बघा, आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी येण्यासाठी, स्थिर राहण्यासाठी काय करायचंय तर 11 शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे जिथे आपण हरतालिकेची पूजा म्हणली तिथे लावायचे, हनुमान चालीसा वाचायचं, आणि त्यानंतर हे जे 11 दिवे हे तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाजूला बाहेर ठेवायचे, कारण दीप प्रज्वलन केल्याशिवाय आपण कोणतीही पूजा करत नाही। दिवा म्हणजे आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करून प्रकाश देणारा। आणि बघा, आपण लक्ष्मी पूजन करत असतो, ज्यावेळेला आपल्या घरामध्ये दिवाळी असते त्यावेळेला पहिल्यांदा आपण सगळीकडे दिवे लावून आपलं घर उजेडानं, प्रकाशानं असं प्रज्वलित करून सगळं आनंदानं करत असतो। त्या पद्धतीनं 11 तुपाचे दिवे लावायचे आणि त्यानंतर लक्ष्मी चालीसा वाचायचं। आता त्यानंतर बघा, लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी भीमसेन कापूरच का, कारण हा भीमसेन कापूर जो आहे हा जो भीमसेन कापूर आहे तो नैसर्गिक आहे। कारण आपण बघा, ते ओके म्हणून कापूर मिळतो किंवा आपल्या दुकानामध्ये गोलवड्या मिळतात, ह्या केमिकल युक्त असतात।
आणि त्यापेक्षा आपण भीमसेन कापूर वापरून जर ह्याचा घरामध्ये धूर केला, संपूर्ण घरामध्ये भीमसेन कापूर फिरवला, हा भीमसेन कापूर फिरवत असताना त्यामध्ये तुम्ही लवंग किंवा तमालपत्र किंवा दालचिनीची थोडी पावडर टाकली तर लक्ष्मीला ह्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत, लवंग म्हणा, तमालपत्र म्हणा, दालचिनी म्हणा, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लक्ष्मीला अतिशय प्रिय वस्तू आहेत. त्यामुळे ह्या वस्तू जर घालून तुम्ही संध्याकाळी प्रदोषकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेला संपूर्ण घरामध्ये कापूर फिरवला तर लक्ष्मी तुमच्याकडे अखंड स्थिर राहील. त्यानंतर बघा, लक्ष्मीचा अखंड तुमच्यावरती कृपा आशीर्वाद राहण्यासाठी भगवान विष्णूंची, कारण जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी आपोआपच येते. आपण बऱ्याचदा बघतो बघा, भगवान विष्णूंच्या चरणाजवळ माता लक्ष्मी बसलेल्या असत्या. मग आपण भगवान विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी का आपल्याकडे येणार नाही? नक्कीच येणार. म्हणून ह्या दिवशी जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची. त्यानंतर बघा, या दिवशी काय करायचं आहे, तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची तुमच्याकडे मूर्ती असेल तर अतिशय चांगलं. समजा तुमच्याकडे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती तर प्रत्येकाच्या घरामध्ये असते. ज्या वेळेला मुलीचा विवाह होतो त्यावेळेला मुलीचं कन्यादान करत असताना आई वडील तिला बाळकृष्णाची मूर्ती देत असतात. तर ही मूर्ती आपण आपल्या देवघरामध्ये पूजत असतो. तर ही बाळकृष्णाची मूर्ती आणि माता लक्ष्मीची मूर्ती एका तामणमध्ये घ्यायचं, केशर घालून दूध, एक थोडं कच्चं दूध घ्यायचं, त्या दुधामध्ये 1-2-3 काड्या केशरच्या टाकायच्या, केशर मिश्रित दुधानं अभिषेक घालायचा. हा अभिषेक घालत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र म्हणायचा 108 वेळा. त्यानंतर विष्णू सहस्त्रनामावली म्हणायची, विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आणि त्यानंतर ही मूर्ती स्वच्छ धुवायची पाण्यानं. आणि जिथे आपण देवघरामध्ये तिची स्थापना करतो तिथे करायची. माता लक्ष्मीला गुलाब अत्तर, मोगरा अत्तर, केवडा अत्तर लावायचं. भगवान विष्णूंना हिनाचं अत्तर लावायचं, हळद कुंकू अष्टगंध लावायचं आणि त्यांची स्थापना करायची. अगरबत्ती, धूप, दीप, तुपाचा दिवा लावायचा. त्यानंतर बघा, माता लक्ष्मीला अतिशय आवडत्या वस्तू कोणत्या आहेत त्या हरतालिकेच्या उपवासा दिवशी माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायच्या. आता माता लक्ष्मीला कोणत्या गोष्टी प्रिय आहेत बघा, कवड्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. तुम्ही तुळजाभवानी बघा, कोल्हापूरची महालक्ष्मी बघा, रेणुका माता बघा, ह्यांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ असते. त्यामुळे अतिशय आवडती माता लक्ष्मीला काय असेल तर कवड्या. ह्या कवड्या तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणाजवळ हरतालिकेच्या उपवासा दिवशी अर्पण करा. कमळगड्ड्याचे मणी असतात ते. त्यानंतर बघा, तुम्ही मखाना जो मिळतो त्या मखाना म्हणजे बघा सोयाबीन सारखं पांढरं असं गोल गोल असतं. ह्या मखाना तुम्ही तुपामध्ये भाजायचा, त्यामध्ये ड्रायफ्रुट्स, केशर, साखर किंवा गूळ घालायचा, त्याची खीर थोडीशी बनवायची आणि ते तुम्ही त्या दिवशी माता लक्ष्मीला दाखवायचं. त्यानंतर बघा, कमळाची फुलं तुम्हाला मिळाली तर घाला. ह्या वस्तू, लवंग, वेलची, ह्या अतिशय प्रिय वस्तू माता लक्ष्मीला आहेत. त्यामुळे ह्या सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीला हरतालिकेच्या उपवासा दिवशी संध्याकाळी अर्पण करायचे. त्यानंतर बघा, तुम्ही या दिवशी कमळगड्ड्याची माळ खरेदी करू शकता. त्यानंतर कवड्या खरेदी करू शकता. तुम्हाला या दिवशी तांब्या खरेदी करायच्या. अशा ह्या गोष्टी. कसं असतं बघा, आता सोनं जे आहे ते 1 लाख रुपये तोळ्याला गेलेलं आहे आणि आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना 1 तोळा सोनं किंवा 1 गुंज सुद्धा घेणं अवघड आहे. म्हणून आपण ह्या वस्तू ज्या आहेत, माता लक्ष्मीची पंचधातूची मूर्ती मला वाटते 200-250 रुपयाला येईल. भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर ह्या दिवशी तुम्ही आणून त्याची अभिषेक घालून स्थापना करा. पुरुष सूक्त, स्त्री सूक्त वाचून त्याची स्थापना करा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या दिवशी केल्या तर तुमच्या घरामध्ये अखंड स्थिर लक्ष्मी प्राप्ती नक्की होणार. आता ही अखंड स्थिर लक्ष्मी जी आहे ती तुमची जी होणार आहे ती फक्त तुम्ही नुसतं पूजा करून होणार का? नाही. त्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल आणि कर्म, हे दोन्ही तुम्हाला करावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही दुसऱ्यांचं नेहमी चांगलं चिंतायचं, कधी कुणाचं वाईट होईल असं बोलू नका. जर तुमच्या मनात दुसऱ्याबद्दल वाईट हेतू असेल तर माता लक्ष्मी तुमच्यावरती नेहमी नाराज राहील. भगवान विष्णू तुमच्यावरती कधी प्रसन्न होणार नाहीत. हे बघा तुम्ही करून. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही शेअर करा. का करायचा शेअर? कारण बघा, तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आणि तुम्ही ऐकून तुमच्यापुरते उपाय केला तर ते तुमच्यापुरते राहतील. पण तुम्ही व्हिडिओ शेअर केला, मित्र असतील, मैत्रिणी, शेजारी, संबंधित, पाहुणे, कोणाला नाही कोणाला हे शेअर केला
तर त्यांच्या घरामध्ये हरतालिकेच्या उपवासा दिवशी माता लक्ष्मी येण्यासाठी जर त्यांनी हे ऐकून उपाय केले तर त्यातला निम्मा आशीर्वाद तुम्हाला लागत असतो। त्यामुळे व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। आणि मी अजून एक तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये शेवटला सांगत असते की तुम्ही कुणाचेही यूट्यूबला व्हिडिओ बघा, त्यांना तुम्ही नक्की सबस्क्राईब करत जा। कारण कसं असते बघा, जे कोणी व्हिडिओ बनवत असतं किंवा व्हिडिओ टाकत असतं त्यांना तुमचा पाठिंबा, प्रोत्साहन खूप महत्त्वाचं असतं। कारण तुमच्या पाठिंब्याने आणि प्रोत्साहनानं त्यांना खूप उत्साह येत असतो। त्यामुळे नक्की तुम्ही त्यांना सबस्क्राईब करा। माझ्याच एकटीच्या व्हिडिओला मी सबस्क्राईब करा म्हणणार नाही, कारण बऱ्याच जणांनी व्हिडिओ बनवलेले असतात, कॉमेडी असतील, आरोग्यविषयी असतील, बातम्याविषयी असतील, जे काही व्हिडिओ असतील त्यांना सबस्क्राईब करा। तुमचं जे व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करता त्यामुळे तुमचं काही नुकसान नाही आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा। हरतालिकेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। कुमारिकांनी आणि सौभाग्यवती स्त्रियांनी ह्या दिवशी मनापासून जर पूजा केली तर त्यांना अखंड पती चांगला मिळेल, अखंड सौभाग्य चांगलं मिळेल आणि नटून अगदी शृंगार करून तुम्ही ह्या दिवशी पूजा करा। नक्की माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल, महादेवाचा आणि पार्वतीचा सुद्धा आशीर्वाद मिळेल। श्री स्वामी समर्थ।